बऱ्याच वेळा असं होतं की नाही हो, की थोडं जरी काम केलं, की थकवा येणं, काम करायचा कंटाळा येणं. मुलं धावपळीच्या जीवनामध्ये छोट्या-छोट्या गोष्टींना मात्र मागे टाकतात. जसं की सकाळी उठल्यावर आपल्याला काजू, बदाम, पिस्ता ह्या अशा गोष्टी खायचा मात्र कंटाळा येतो, हो की नाही? पण ह्याच अशा छोट्या-छोट्या गोष्टी असतात, ज्याची मदत आपल्याला आपल्या शरीराला खूप महत्त्वाची असते. पण हेच आपण कुठे ना कुठेतरी टाळतो. पण आज आपण ह्या सर्वच गोष्टींचा वापर आपल्या जीवनामध्ये कसा झटपट करता येईल, ते आज आपण बघणार आहोत. आज आपण इथे घरच्याच घरी होममेड प्रोटीन पावडर बघणार आहोत. ही प्रोटीन पावडर करायला अगदी झटपट आहे. थोडासा वेळ काढा आणि ही एकदा प्रोटीन पावडर घरात नक्की करून ठेवा. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 वाटी बदाम घेतले. आता बदाम आपल्या रक्तातील साखरेची पातळी कमी करते, रक्तदाब कमी करणे, कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते, वजन कमी करण्यासाठी त्याची मदत होते. स्मरणशक्ती सुधारण्याचं कामसुद्धा बदाम करते आणि शरीराला थंडावा आणि निरोगी ठेवण्याचं कामसुद्धा बदाम करते. जेवढे बदाम घेतलेत तेवढेच आपण काजूसुद्धा घेतलेले आहेत आणि काजूमध्ये असलेले मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडांसाठी चांगले असते. काजूमध्ये असलेले पोटॅशियम, फॉलिक ॲसिड, व्हिटॅमिन ई आणि बी-सी रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. पाऊण वाटी आपल्याला अक्रोड घ्यायचे आहेत. अक्रोड आपल्या हृदयासाठी, मेंदूसाठी, हाडांसाठी अतिशय उपयुक्त असते. अक्रोडमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरससारखे मिनरल्स असतात. अर्धी वाटी आपल्याला पिस्ता घ्यायचा आहे. पिस्ता हृदयासाठी फायदेशीर असतो आणि पिस्त्यामुळेच रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा मजबूत करते. पिस्ता त्वचासाठी, डोळ्यांसाठी, मेंदूसाठी व हाडांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. 1 वाटी आपल्याला फुटाण्याची डाळ घ्यायची आहे. जर फुटाणे असतील तरीही चालतील. फुटाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न आणि व्हिटॅमिन असते. 2 वाटी आपल्याला इथे मखाने घ्यायचे आहेत. मखाने हाडांच्या आरोग्यासाठी मखाना अतिशय उपयुक्त मानला जातो. मखाना हृदयरोग, कर्करोग, मधुमेह यासारख्या दीर्घकाळ आजारांपासून संरक्षण करण्याससुद्धा मदत करतो. इथे मी 1 चमचा खसखस घेतली आहे आणि 1 वाटी आपल्याला जी आपली मोठी खडीसाखर असते ती घ्यायची आहे. आता माझ्याकडे जरा ही मीडियम आकाराची खडीसाखर होती. जर तुम्हाला बाजारात अवेलेबल असेल तर जी मोठी खडीसाखर असते ना, ती नक्कीच वापरा. कारण खडीसाखर आपल्या शरीराला थंडावा देण्याचं काम करते. आता आपल्याला या सर्वच गोष्टी आहेत ते भाजून घ्यायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला तेल, तूप आपल्याला कशाचीच गरज भासणार नाही आहे. आपल्याला ह्याला कढईमध्ये व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं आहे. आता आधी मी खसखस भाजून घेते कारण ड्रायफ्रूटमध्ये जर खसखस भाजायला घेतली तर तिचा लगेच रंग बदलू शकतो. त्यामुळे सर्वात आधी मी खसखस भाजून घेते. कारण की खूप एकदम कडकडलेल्या भांड्यामध्ये जर आपण खसखस टाकली तर तिचा लगेच रंग बदलू शकतो. आता खसखस भाजून झाल्यानंतर आपल्याला हे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूटही आपल्याला चांगले 4 ते 5 मिनटं भाजून घ्यायचे आहेत. पण ड्रायफ्रूट भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मात्र मीडियम करायची आहे. पण त्याच्या आधी कढई चांगली कडकडीत गरम करून घ्यायची आणि मग गॅसची फ्लेम मीडियम टू लो करायची आहे आणि चांगले 4 ते 5 मिनटं आपल्याला हे व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं आहे. जेणेकरून आपण ज्याची पावडर केली ती पावडर दीर्घकाळ टिकून राहावी म्हणून. कारण की जर व्यवस्थितरित्या आपण त्याला भाजलं नाहीत आणि असं जर मिक्सरला बारीक केलं तर काही काळानंतर त्याला जरा थोडासा कडवटपणा येऊ शकतो किंवा त्याची जरा चवही बदलू शकते. त्यामुळे ह्याला व्यवस्थितरित्या खरपूस भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ह्याला हलकासा डाग आलेला आहे म्हणजे आपले व्यवस्थितरित्या आपले ड्रायफ्रूट भाजलेले आहेत. बघू शकता असे पटकनरित्या ते तुटले गेले पाहिजेत. सर्वात शेवटी जी फुटाण्याची डाळ आहे ती त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि अर्धा मिनिटभर त्याला व्यवस्थितरित्या फक्त गरम करून द्यायचं आहे. त्याला जास्त वेळ आपल्याला भाजायचं नाही आहे कारण ती डाळ आधीच भाजलेली असते. मग त्यानंतर आपल्याला हे लगेच गोष्टी थंड करायला ठेवायच्या आहेत. कारण गरम-गरम आपल्याला ह्या जर गोष्टी मिक्सरमध्ये आपण बारीक करायला गेलो तर त्याला मॉइश्चर येऊ शकतं. म्हणून ह्याला हलकंसं थंड करून घ्यायचं आहे. आता जोपर्यंत हे ड्रायफ्रूट थंड होत आहेत तोपर्यंत आपण मखाने भाजून घेऊयात. मखाने भाजतानासुद्धा गॅसची फ्लेम मात्र मीडियम टू लो असावी. कारण हाय गॅसवर जर आपण मखाने भाजायला गेलो तर ते मखाने लगेच करपू शकतात किंवा त्याला लगेच काळपट रंग येऊ शकतो. आता जोपर्यंत मखाने आपले खरपूस पटकन तुटले जात नाहीत तोपर्यंत आपल्याला मखाने भाजून घ्यायचे आहेत. आता मखाने भाजायला 3 ते 4 मिनटं असे लागतात. तुम्ही बघू शकता आपले व्यवस्थितरित्या मखाने भाजून झालेले आहेत. आता सगळ्याच गोष्टी आपल्या भाजून झालेल्या आहेत. आता हलकंसं थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. सर्वात आधी मिक्सरमध्ये मखाने बारीक करून घ्यायचे आहेत. आता हे मखाने सेपरेट बारीक करून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूटमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टीमध्ये बारीक करायचे नाही आहेत, नाहीतर ते व्यवस्थितरित्या बारीक होत नाहीत.
त्यामुळे सर्वात आधी मी ते मखाने बारीक करून घेते. आणि मिक्सरमध्ये बारीक करत असताना मिक्सर आपल्याला चालू बंद करून बारीक करायचं आहे. जर एका वेळी जर मिक्सर चालू ठेवला तर त्याची लगेच पेस्ट तयार होऊ शकते. मखाने असे व्यवस्थितरित्या बारीक होत नाहीत, म्हणून मी शक्यतो नेहमी अशा गोष्टींना चाळून घेते, जेणेकरून आपल्याला व्यवस्थितरित्या ते पुन्हा त्याच्यातले काही तुकडे आहेत ते व्यवस्थितरित्या पुन्हा थोडे बारीक करता येऊ शकतात. आता ड्रायफ्रूटसुद्धा बारीक करताना एका वेळी मिक्सरमध्ये जास्त ड्रायफ्रूट घेऊन बारीक करायचे नाहीत, नाहीतर त्याला लगेच मॉइश्चर चढू शकतं किंवा त्याला लगेच तेल सुटू शकतो. आता ड्रायफ्रूटही त्याची पूड करत असताना त्याला चालू बंद करूनच मिक्सर आपल्याला करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला हेही चाळून घ्यायचं असेल तुम्ही चाळून घेऊ शकता, पण शक्यतो मी जेव्हा ही अशी पूड तयार करते ना तेव्हा मी शक्यतो अशी चाळून घेते, कारण ड्रायफ्रूटचे पण व्यवस्थितरित्या असे पूड काही होत नाही, ती थोडीशी जाडसरच राहते. पण माझा मुलगा जरा लहान असल्या कारणामुळे ना मी अशा गोष्टी चाळून घेते, जेणेकरून त्याला दुधात दिल्यानंतर हे कळत नाही की आपल्याला आज कोणती पावडर दिलेली आहे. त्यामुळे शक्यतो मी अशा गोष्टी चाळून घेते. ड्रायफ्रूटची पूड करून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला खडीसाखरेची पावडर करून घ्यायची आहे. आता खडीसाखरेची पावडरसुद्धा आपल्याला ड्रायफ्रूटमध्ये एकत्र मिक्स करायची नाही आहे, त्याची सेपरेट पूड करून घ्यायची आणि मग ती ह्या पावडरमध्ये मिक्स करायची आहे. आता हे सर्वच गोष्टी एकजीव करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला ह्याला स्टोअर करून ठेवायचं आहे. तुमच्याकडे जर काचेची बरणी असेल किंवा तुम्हाला ज्यात स्टोअर करायचं आहे त्यात तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. पण स्टोअर करून ठेवत असताना सुद्धा तुम्ही हा पदार्थ कोणत्या जागी ठेवताय हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जिथं जास्त गरम वातावरण आहे, जसं की आपल्या गॅसच्या आजूबाजूला काही कप्पे वगैरे असतात, त्यात जर ठेवलं तर तिथे लवकर ह्याला मॉइश्चर येऊ शकतं किंवा ह्याची टेस्ट बदलू शकते. म्हणून अशा ठिकाणी ठेवा जिथं जास्त करून हवा खेळती असेल. पण शक्यतो मी अशी पावडर फ्रीजमध्ये ठेवणं मला जास्त कम्फर्टेबल वाटतं. घरात लहान असोत वा मोठे सर्वांसाठी ही पावडर खूप उपयुक्त आहे. तुम्हाला वाटेल तर ही पावडर सकाळी दुधासोबत घेऊ शकता किंवा रात्री झोपताना ही पावडर तुम्ही दुधासोबत घेऊ शकता. कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि ही रेसिपी आपल्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.